तर तिकडे नाशिकमधल्या काळाराम मंदिरामध्ये सुद्धा रामनवमीच्या निमित्तानं अगदी पहाटेपासून भाविकांनी मोठी गर्दी केली आहे। काकड आरतीच्या नंतर काळाराम मंदिर हे भाविकांना दर्शनासाठी खुलं करण्यात आलं। दुपारी 12 वाजता राम जन्मोत्सवाचा सोहळा पार पडेल। त्यापूर्वी प्रभू श्रीराम, माता सीता आणि लक्ष्मणाच्या मूर्तीला अभिषेक करून विशेष वस्त्र परिधान केली जातील। विविध भागांमधल्या दिंड्या मंदिरामध्ये पोहोचल्यात। भक्तांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे आणि इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शुभम बोडके यांनी। च्या निमित्तानं नाशिकच्या काळाराम मंदिर या ठिकाणी मोठ्या उत्साहानं आपल्याला या ठिकाणी राम भक्त पाहायला मिळत आहे। पहाटेपासूनच काळाराम मंदिर या ठिकाणी जे आहे ती दर्शनासाठी भाविकांची गर्दी पाहायला मिळते आहे। नाशिक शहरातल्या विविध भागातून जे आहे ती या ठिकाणी दिंड्या आता नाशिकच्या काळाराम मंदिर या ठिकाणी पोहोचत आहे। माझ्यासोबत काही या ठिकाणी राम भक्त आहेत। आपण जर बघितलं तर त्यांच्या या ठिकाणी जे संपूर्ण या ठिकाणी आहे जे रामगीत भजन सुरू आहे। काय सांगाल? हनुमान चौक सिडकोतून आम्ही 22, 8, 11 पासून ही सकाळच्या प्रहरी प्रभात फेरी काढतो। तर आम्ही आज रामनवमी निमित्त हनुमान चौकातून पायी दिंडी घेऊन राम मंदिरामध्ये आलो आहोत। उत्साह भरपूर आहे लोकांमध्ये। रामनवमीचा सर्वत्रच उत्साह आहे। जागोजागी रांगोळ्या, सडा, रांगोळी काढलेली, लोकांनी गुढी उभारलेली आहे। रस्त्याने आम्हाला भरपूर अनुभव आला। बरेचसे लोक आम्हाला भेटले, चांगली फेरी असं बोलले। न्यूजवाले भी भरपूर भेटले। खूपच आनंदमय जीवन आहे आणि कौशल्यानंदन राम प्रभूच्या आज आगमन जन्म होणार आहे, त्याच्यामुळे खूपच मोठ्या आनंदात आम्ही आहोत। शहरातल्या विविध भागांमधून अशा पद्धतीच्या ज्या त्या दिंड्या आता नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये पोहोचत आहे आणि आता 12 वाजता जो प्रभू श्रीरामांचा जन्म उत्सव असणार आहे त्या उत्सवाच्या निमित्ताने या ठिकाणी मंदिर प्रशासनाकडून देखील चोख बंदोबस्त करण्यात आलेला आहे आणि एकूणच नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये मोठ्या आनंदाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामन मयूर बारगजेसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।